बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। इस्लामपुरात संताप उसळला। डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील बंद कारंजे तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी। शहरातील प्रमुख व ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील कारंजे गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसराची शोभा हरवली आहे। या पार्श्वभूमीवर कारंजे तात्काळ सुरू करून परिसराचे सौंदर्यीकरण व नियमित देखभाल करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात माननीय मुख्याधिकारी, लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच बांधकाम विभाग प्रमुख, नगर परिषद इस्लामपूर यांना देण्यात आले। शहरातील हा पुतळा परिसर दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी भेट देत असलेले श्रद्धास्थान आहे। मात्र कारंजे बंद असल्यामुळे परिसर उजाड व ओसाड दिसत असून स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर विपरीत परिणाम झाला आहे। महापुरुषांच्या स्मारकाबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती देखभाल न होणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। मुख्य मागण्या खालीलप्रमाणे: बंद कारंजे तात्काळ दुरुस्त करून सुरू करावीत, परिसरात नियमित स्वच्छता व देखरेख व्यवस्था उभी करावी, जयंतीपूर्वी संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करावे। विशेष म्हणजे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जर कारंजे सुरू झाले नाहीत तर अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व रिपब्लिकन सेना यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल असा स्पष्ट संदेश देण्यात आला। निवेदन देताना अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे, रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ, सार्वजनिक तक्रार निवारण केंद्र संस्थापक अध्यक्ष रामचंद्र कुंभार, सुभाष कांबळे, अमोल कांबळे, शिवाजी पाटोळे, विनोद कांबळे, सुशांत पाटील, दिनकर बोकणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापुरुषांच्या सन्मानासाठी प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा जन आंदोलन अटळ। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।